आपल्याकडे गुढीपाडव्याला कडुनिंब प्रसाद म्हणून खाल्लं जातं, याच्या मागे हे खूप मोठं कारण आहे. कारण गुढीपाडवा हा वसंत ऋतूमध्ये येतो आणि वसंत ऋतूमध्ये सर्वांच्या शरीरातला कफदोष वाढलेला असतो. कारण वसंताच्या आधीच्या थंडीच्या दिवसामध्ये शरीरात कफ वाढतो आणि वसंतातल्या उष्णतेमुळे त्या कफाचं विलयन होतो, तो कफदोष पातळ व्हायला लागतो. त्याच्यामुळे या दिवसामध्ये सर्वात जास्त कफाचे आजार झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर उष्णतेमुळे पित्ताचेही आजार होतात. म्हणूनच वासंतिक वमन या काळात सर्वांनीच करून घ्यायला हवं हेल्दी राहण्यासाठी असं म्हटलं जातं. कारण वमनाने शरीरातील वाढलेला कफ आणि त्याचबरोबर पित्तही शरीराच्या बाहेर टाकलं जातं. जेव्हा गुढीपाडव्याला आपण कडुनिंब खातो तेव्हा शरीरातील वाढलेल्या कफपित्ताचं शमन होतं, रक्तशुद्धी होते आणि कडुनिंबाचे इतर औषधी फायदेही आपल्याला होतात. त्याच्यामुळे आपण निरोगी राहतो. म्हणूनच आपल्या प्रत्येक सणांना, पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरांना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे.